सेकंड राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. श्री 11 सोमजाई 11 गुंडगे आणि त्यांच्या विरोधामध्ये जाणता राजा पिंपलोली. टॉस जिंकलाय जाणता राजा पिंपलोली टीमनं. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलाय श्री 11 सोमजाई गुंडगे टीमला. दोन्ही टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत, परंतु मैदानाच्या आखणी चालू आहे आणि अगदी थोड्याच बलामध्ये या मॅचला सुरुवात होईल. चला बॅटिंग करणाऱ्या जाणता राजा पिंपलोली टीमसाठी षटकार हॅट्रिकसाठी मुंगला फॅन क्लब यांच्याकडून 1000 आणि चौकार हॅट्रिकसाठी 500. अगदी आपण पाहताय श्री 11 सोमजाई गुंडगे टीमकडनं पहिलं षटक घेऊन आला आदर्श मोहिते. आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये सॅकिंग एंड वरती रोशन भोईर. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय ब्लॉक केलं होतं, खोदून काढायचं होतं. शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नाना कांबळे चांगली फिडिंग करतायत. एक धाब इथून निश्चितच जोडली जाते. अकाउंट ओपन झालंय इथून बॅटिंग करणाऱ्या जाणता राजा पिंपलोली टीमचा. रोशन भोईरचं देखील अकाउंट इथून ओपन होत आहे. संदीप कालन आता मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं संदीप कालननं जे फटकेबाजी केली होती, सुरुवात चांगली मिळवून दिली होती आपल्या टीमला आणि त्या सुरुवातीच्या जोरावरती खऱ्या अर्थानं टीम जिंकली देखील होती. आणखीन एक चांगला बॉल इथे चॉप करायचं होतं, व्यवस्थित टायमिंग नाहीये. पुनश्च एकदा शॉट थर्डमॅनला एकच जाबेतून पाहायला मिळते. आदर्श मोहिते जबरदस्त गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू अगदी आपण पाहायला गेलो तर फुल लेनचे पाहायला मिळाले, समोर टाकले होते, अगदी ब्लॉक केलं होतं. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. थोडीशी सावध आणि संयमी सुरुवात इथून आपल्याला पाहायला मिळते जाणता राजा पिंपलोली टीमकडनं. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथून टार्गेट सेट करायचं आहे जाणता राजा पिंपलोली टीमला. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. रोशन भोईर ऑन स्ट्राईक. आणखीन एक चांगला बॉल, थोडासा आखूट टापायचा होता, त्याला स्लॅश करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. रोशन भोईर इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर थोडासा चाचपडला जातो आहे. अगदी पाहायला गेलं तर मोठे फटके त्याला मारायचे आहेत, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन इथून प्रॉपर होणं देखील गरजेचं आहे. या टीमचे कर्णधार आपण पाहताय श्री 11 सोमजाई 11ला खऱ्या अर्थानं लीड करतायत. बाबू धुरी लोअर फुल टॉस फटका फसलाय. तनय शेलार चेंडू खाली आलाय, ताना झेल कॅरी केलाय. पहिला हादरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या जाणता राजा पिंपलोली टीमला. रोशन भोईर आउट. पहिली विकेट आली. आपण पाहता या ठिकाणी रोशन भोईर बाद झाला. अगदी पाहायला गेलं तर 2 धावसंख्येवरती पहिली विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहता आता भूषण भोईर 3ऱ्या क्रमांकावरती. आदर्श मोहिते पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. पहिले 2 बॉल अगदी ब्लॉक होलमध्ये, त्यानंतर मात्र अगदी आपण लोअर फुल टॉस थोडासा फसवा बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लावली अपील केली जाते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक सिंगल डाव कंप्लीट होती आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. राजेंद्र भोईर सर आम्हाला सांगतात एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 धाव फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जाणता राजा पिंपलोली टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे. अगदी 6व्या 7व्या 8व्या क्रमांकावरती त्यांचे फलंदाज आहेत. या बॅटिंग लाईनच्या अगेन्स्ट केल्यानंतर इतकी चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आदर्श मोहितेची. आणखीन एक चांगला बॉल,
यावेळी अगदी आपण पाहायला गेलं तर खांद्याच्या बाजूनं बॉलला काढलाय. डॉट बॉल आणखीन एक आपण पाहताय. या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. पहिल्या षटकाचा खेळ खऱ्या अर्थानं समाप्त झाल्यानंतर धाबा धाव फलकावरती आलात. त्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जाणता राजा पिंपलोली टीमच्या त्या अवघ्या 3 धाबा आल्यात. 1 विकेट आली आहे. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होईल. जास्त बळ घेऊ नका, स्पीडअप करा. सेकंड ओव्हरमध्ये टीमचा कॅप्टन आपण पाहताय बाबू धुरी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका लॉब केलाय. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. रोशन चला जास्त वेळ घेऊ नका, त्याला फटाफट. हा आता आमचे प्रेक्षक मायबाप जे बसलेत ना ते सगळे दर्दी आहेत. या अगोदर गर्दी होती, आता दर्दी. चला गुडघे संघ आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्क वरती बाबूधुरी. नाना नाना कांबळे होते त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न. वरिष्ठ सिनियर प्लेयर आहेत. चेंडू 11 या संघाकडून खेळणारा हा खेळाडू नाना कांबळे. एस टीच्या पाठीमागे शॉर्ट टर्डमॅन आपण पाहतो ज्याला स्लीप म्हटलं जातं त्या ठिकाणी तैनात आहे. योगेश आणि प्रियश यांचा आवाज तुम्ही आज ऐकता. या ठिकाणी फुललेंचा चेंडू उडवला. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप. प्रयत्न करत होते, प्रयत्न चालू होते. सँडी आणि रोहन ही जोडी मैदानावरती आहे. एकच घेतली कारण सँडी आपण पाहतो नॉन स्ट्राईकला गेलेत. स्ट्राईकला आला रोहन. बाबूधुरीचा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या साईडने इथे पडल्यानंतर आत्मजी वलन घेत आहे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. म्हणजे बांधून ठेवले सध्या तरी आपण पाहतो. जाणता राजा इथे टॅप केला चेंडू. शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेणं गरजेचं होतं, पण इथे आपण पाहतोय डॉट चेंडू खेळला गेला. समोर मारला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. आत्ता परत धावसंख्या स्कोर कार्ड फक्त ना फक्त 5 या आकड्यावरती आणि 2 फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी बाद होताना. बाद झाले 2 फलंदाज. बाबू पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. इथे फुल लाईन उडवला चेंडूला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का नाही. ते पंच त्या ठिकाणी आहे. त्यांच्या किंतीचा बाहेर पडलेला चेंडू आपण पाहतोय. इथे षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 4 षटकांचा सामना आहे. 12 चेंडू या ठिकाणी समाप्त. अजूनही 2 षटकांचा खेळ अर्थात 12 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. इथे सिंगल घेतली. 6 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती. म्हणजे प्रति षटक 3 धावा. आदर्श मोहितेनी जी गोलंदाजी केली त्यानंतर 2 धावा 1 विकेट आणि 4 धावा बाबूने खर्च केला. त्या 3 धावा 1 विकेट.
तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहिली गेली बाबू आणि आदर्शची. आता गोलंदाजी मार्कवरती गणेश. आपण पाहतो ना, गाव लीग स्पर्धा का ठेवली जाते ना, गावच्या लीगमधून हे खेळाडू तयार होतात. त्यानंतर एक गाव 11मध्ये त्यांना संघामध्ये प्रवेश दिला जातो आहे प्रियश, आणि त्यानंतर हे तयार होतात खेळाडू. त्यासाठी प्रत्येक गावची लीग स्पर्धा. आणि एकीकडे जांतराच्या पिंपलोली संघ थोडा काही कालावधीसाठी बॅकफूटवरती गेलता, पण एक काल होता, 1-2 वर्षापूर्वीचा जर विचार केला, जांतराच्या पिंपलोली संघाने हाहाकार माजवला होता कर्जत तालुक्यामध्ये. भल्या भल्या संघांना नागी टेकाला लावली होती या संघाने. त्यानंतर आपण पाहतो सँडी, रोशन, भूषण, केतन त्या आयकॉन प्लेअरच्या भूमिकेत जायला लागले. इथे चांगला चेंडू पाहतोय गणेश. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतो गणेश. बाबूच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो संघ या ठिकाणी खेळतोय. गणेश राईट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पाहतो कॅप्टन यांकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पंचांना क्रॉस करून इथे ओव्हरपेज चेंडू डिपेक्षा कव्हर रिझर्वमध्ये चेंडू ढकलला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे, तिथेही चांगलं शतरक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. तू मैचा खेळ या ठिकाणी पाहिला गेला. शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी वाईडिश थ्रो होता, पण इथे 2 फलंदाजामध्ये तारंबळ उडाली. रोहनला माघारी परतावा लागेल. झटका दिला गेला पुन्हा एकदा जांता राजा पिंपलोली संघाला. आज आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणारा संघ कुठेतरी इथे बॅकफूटवरती आहे. ठॉक डीजे. डीजे मास्टरने संगीत तुमच्यासाठी लावलेलं आहे. जयेश दादाने आमच्या रजा टाकली त्याआधी. कुणालाच हाय बाय नाही करायचं. गोलंदाज तयार गणेश. इथे शॉट होता चेंडूला. इथे जरूर तन आहे नाही. कलेक्शन या ठिकाणी चुकीचं. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. 2 धावेने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. मागच्या सामन्यात काय धावा बनवल्या होत्या आपण पाहतोय. 53 धावा बनवल्या होत्या. जनताच्या पिंपलोली संघाने अफलातून फटकेबाजी केली होती. वाकस संघाच्या विरोधात ती कामगिरी होती. पण इथे आपण पाहतोय गुणगे संघ कुठे आगीकूच होत असताना. गणेश तयार पंताच्या डाव्या साईडने. ओरपी चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी आहे. ते कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. रोहन नंतर सँडी माघारी परततात. झटका पुन्हा एकदा दिला जातो आहे जांताराच्या पिंपलोली संघाला. स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती होऊन द डीजे. क्लबच्या माध्यमातून आपण पाहतो आहे. षटकार हॅट्रिकला 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक लागला गेला आहे. नावच तशी आहेत आजकाल. ढुंगण्या, गंगू, ढुंगू फॅन क्लब. आपण स्मार्टला पाहतो यांना अनेक फॅन क्लब आहेत. इथे आपण पाहतो दूरवर चेंडू होता. पंच 2 समांतर करतील. व्हाईट चेंडूने इथे 1 धाव या ठिकाणी धावसंख्या वरती घेतली जाईल. धावसंख्या 4 बाद 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पॅडवरती चेंडू आदलला 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. लेग बाय चिक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावरती.
अंतिम षटक आपण पाहतोय. 12वा प्लेयर पण थोडा गारटलाय. इथे आपण पाहतो सरळ निघून गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू पाहतोय आपण. आपण पाहतो कुठंतरी एक अकस्मात चेहऱ्याने पंचांकडे आगासपोटी आपण बोलतो ना, एखादी इच्छा प्रकट करावी, द्या सर एखादा वाईट चेंडू, या पद्धतीने पंचांकडे पाहिलं गेलं. धावसंख्या 12. 4 फलंदाज बाद झालेत बघा. आमचे जितू दादा, आमचे निलेश दादा, गणेश दादा, जयेश दादा, भावेश दादा. आज मल्हार ते आज मल्हार दादा तसे हल्दीला मजा करतात ना, एन्जॉय करतात, तसे या मैदानावरती एन्जॉय करताना दिसले. फुल एन्जॉय आमच्या दादांचा. तर जाऊया आपण पुन्हा एकदा स्कोर कार्डकडे. इथे फलंदाज एक एक फलंदाज माघारी परतलेत. 5वा झटका आपण पाहतो आहे आणि मैदानावरती आपण पाहतो आहे नेहमीच संघासाठी तारणहार ठरलेला खेळाडू सुभाष सोनवणे अर्थात तांबे. काल एकाने सांगितलं तांबे मी बोलायला सुरुवात केली, पण दादा त्याला सांगितलं मी नंतर. तर सुभाष सोनवणे यांनी लगातार 2 षटकार लगावले. तर नवनाथजी बागडे सर यांच्याकडून 1000चं पारितोषिक असेल. पण इथे स्ट्राईक त्यांच्याकडे भेटेल का, हा एक प्रश्नचिन्ह. पण इथे पाहतो दुर्दैवाची धावचीत झालेत. फलंदाज बाद झालाय तो क्रमांक 6. एखादा हवेच्या धोक्यामध्ये पत्त्याचा बंगला कसा कोसळतोय, सध्या संघ कोसळलाय तो जनता पिंपलोली संघाचा. हा गाणं खास करून आमच्या भावेश बोंबेसाठी. इथे सुरेख फटका. पुन्हा एकदा अस्मान आपण दाखवत असताना क्षेत्ररक्षक आगे पुढून निघून गेला. चेंडू त्याच्या डोक्यावरून पार झाला आणि या दरम्यान माझा चेंडू सीमारेषा पार. मोक्याच्या क्षणी आलेला हा चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गरज आहे धावसंख्येची, कारण गोलंदाजी आहे जनताच्या पिंपलोली संघाकडे, ते गोलंदाज आहेत. आणि मुंगला फॅन क्लब चेंडू शिल्लक राहिलेत ते 2 चेंडू 2 षटकार आले तर मुंगला फॅन क्लब करून 1000 रुपये असतील. दोन चेंडू आणि 2 षटकार. चला 2 चेंडूचा खेळ आहे, इनिंगचा बाकी आहे. गारवा जाणवायला लागलाय. इथे 1 बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार आलाय. आणखीन एक चौकार आला तरी फॅन क्लब मुंगला फॅन क्लब यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक या फलंदाजाला. आणखीन एक चौकार आला तर 2 चौकार झाले त्याचे, आणि तिसरा आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बघा 500चे 1000 वाढवलेत. आज सरपंच साहेबांनी 5000 लावले होते. 2दा संधी आली होती नवना साहेब व्यासपीठावरती तुम्हाला झेल घ्यायची. इथे चांगला फटका बघा. 1000 रुपये भेटतात का. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात होते. संधी तर साधून आली होती आणि इथे फलंदाज धावबाद.
टीम समोर पहिलाच बॉल अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथून मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. 22 धावसंख्येचा बचाव करायचे 24 बॉलमध्ये आणि त्यासाठी गोलंदाजी चांगली करणं फार गरजेचं आहे जाणता राजा पिंपलोली टीमसाठी. आणि पहिला बॉल इथून खऱ्या अर्थानं डॉट टाकला केतननं. इथे अगदी यस्टनच्या समोर सापडलाय लेग बिफोरच्या साह्यानं फलंदाज बाद. हा गाणं खासकर आमच्या मल्हार दादासाठी. पहिली विकेट आली आपण पाहताय. बाला इथून बाद झाला. संकेत मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. आणि नेहमी आपण पाहिलंय देखील की ज्या वेळी कमी धावसंख्येच्या मॅचेस असतात ना त्यावेळी अगदी तिथून ते मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होताना पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलपर्यंत त्या मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तशी जी मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? कारण की पहिल्या 2 बॉलमध्ये कोणती धाव आली नाही आहे. विकेट आली आहे. जशी सुरुवात आपण पाहताय श्री 11 सोमजाई गुंडगे टीमनं केली होती गोलंदाजी करत असताना तशी सुरुवात आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाणता राजा पिंपलोली टीमच्या केतनकडनं देखील पाहायला मिळते. इथे फटका चांगला इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडूचा पाठलाग करतायत. डीप मध्ये चाललाय बॉल सीमा पार कव्हर मध्ये आलाय चौकार. या 3 बॉलचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती 22चा पाठलाग करते श्री 11 सोमजाई गुंडगे टीम. आणखीन एक चांगला बॉल अगदी डिलेबट झाल्यानंतर टेकआउट करतोय. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिली आहे केतनची खऱ्या अर्थाने या 22 धावसंख्येचा बचाव करत असताना. आणि खऱ्या अर्थाने हे चेंडू गरजेचे आहेत आता जाणता राजा पिंपलोली टीमसाठी. हे बॉल जर आले ना तर ही मॅच अगदी शेवटच्या बॉल पर्यंत जाईल यात शंका नाहीये. आणखीन एक चांगला बॉल यावेळी फॉलो केलं होतं फलंदाजानं देखील. पंच इथून डिसिजन देत नाहीये कोणताही म्हणजे हा डॉट बॉल असेल. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्या त्या केतन कालन या गोलंदाजानं. आणि अगदी एक चौकार त्याच्या बरोबरमध्ये आला. म्हणजे 5 बॉलमध्ये 4 धाबा खर्च करत 1 विकेट त्यानं मिळवली आहे. 3 त्यानं डॉट बॉल टाकलेत. हलक्या हातानं अगदी आपण पाहताय ग्लान्स केला. 1 धाब इथून देखील कंप्लीट होती. एका धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचताय ते 5 वरती. एका ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धाबा आल्यात. तर बॅटिंग करत असताना 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री 11 सोमजाई गुंडगे टीमच्या ते 5. इथे ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय बॉल वरती येतील तोपर्यंत 1 धाबेतून कंप्लीट झाली आहे.
एका दाबानं आपण पाहताय 6 धावा धावफलकावरती आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय रोशन भोईर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. सेकंड ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 5 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आहे. बाबीचा पाठलाग करत असताना श्री 11 सोमजाई गुणगे टीमच्या बाबीचा पाठलाग करते. खऱ्या अर्थाने एक चौकार आपण पाहताय. फलंदाज संकेतच्या बाटमधून आला. ऑन स्ट्राईक या बले आपल्याला पाहायला मिळतो विक्रांत. तिसऱ्या पंचांकडे खऱ्या अर्थानं रेफर केलं. एज आहे हे पंच दर्शवतात. फक्त बॉल हातामध्ये कॅरी केलंय का हे चेक केलं जाईल. KTC लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा डिसिजन आता इथे चेक केलं जात आहे. चला संदीप सर हा डिसिजन चेक करायचा आहे.
फलंदाज इथे बाद आहे, जेल कॅरी झाला. विक्रांत हा फलंदाजीतून बाद होतं. एज लागली होती, खऱ्या अर्थानं चेक करायचं होतं हा बॉल कॅरी झालाय की नाही, परंतु अगदी आपण पाहताय केटीसी लॉजच्या माध्यमातून इथे चेक केलं गेलं. अगदी डिसिजन थोडासा क्रुशल होता. विविध अँगलनं चेक केल्यानंतर हा डिसिजन येतोय. फलंदाज इथे बाद झाला. दुसरा आदरा मिळतोय तो 22 धावसंख्येचा पाठलाग करत असताना श्री 11 सोमजाई गुणगे टीमला विक्रांतच्या स्वरूपामध्ये. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय संकेत आणि त्याच्या साथीनं आपण पाहता अनिकेत. ज्या संकेतानं अनिकेतनं पहिल्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं जिथे 2 विकेट लवकर आल्यानंतर संघाला सावरलं होतं, ज्या डाबाला सावरलं होतं, एक चांगली टोटल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तो संकेत आणि अनिकेत मैदानाच्या आत समोर टाकला होता. फुल लेनचा होता हा धाव घेण्याचा प्रयत्न, परत पाठवलं संकेतनं अनिकेतला आणि इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 6 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये आपण पाहताय रोशन भोईरनं एकच धाव खर्च केली आहे, 1 विकेट आली, 1 डॉट बॉल आपण पाहताय. अनिकेतच्या विरोधामध्ये त्यानं देखील टाकला. रोशन चांगली गोलंदाजी करतोय. लोवर फुलटॉस समोरच्या दिशेनं फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु झेल ड्रॉप. ऐन मोक्याच्या वेळी डोक्याची घंटा होऊ शकते का, कारण की इथून विकेटची गरज आहे. कमी धावसंख्या तुम्ही बचाव करताय, कमी धावसंख्येचा खऱ्या अर्थानं बचाव करत असताना फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. इथून तुम्हाला धावा बचाव करायचा आहे. ज्यावेळी संधी निर्माण होईल त्यावेळी त्या संधीचं सोनं करायचं आहे. परंतु इथे अगदी आपण पाहता झेल ड्रॉप झाला आहे, धाव देखील कंप्लीट झाली आहे. हे विसरून देखील जमणार नाही आहे की ज्या अनिकेतनं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती त्या अनिकेतला तुम्ही या ठिकाणी जीवदान दिला. कोणता क्षणी तो या मॅचला कलाटणी देऊ शकतो, इतकी ताकद आहे या फलंदाजाकडे, मोठे फटके तो मारू शकतो, त्याला जीवदान मिळालं. दाबा धाव फलकावरती आल्या ते अगदी आपण पाहताय 7. फुललेनचा बॉल अगदी गॅपमध्ये खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा प्रयत्न वेगानं सरसावलाय आणि 2 दाबा इथून देखील कंप्लीट होतात. या 2 दाबांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचतोय 9 वरती. गुड रनिंग बिटवीन विकेट. संकेतनं खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर गॅपमध्ये हा फटका खेळला होता. माहिती आहे संकेतला की इथून जर पाहायला गेलं तर धाबा जास्ती नाही आहेत. सिंगल डबलने जरी अगदी आपण पाहता या धावसंख्येचा पाठलाग केला तरी सहजरित्या या धावसंख्येपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना या 2 धाबा आल्यात. 9 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा हलक्या हातानं कट केला, गलीमधून बॉल काढला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी रोशन भोईरची आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु एक झेल सुटल्यानंतर इथून धाबा येताना पाहायला मिळाल्या. तब्बल झेल सुटल्यानंतर 1 धाब आली आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 बॉलमध्ये 4 धाबा इथून बनवल्या श्री 11 सोमजाई गुणगे टीमनं. धाबा धावफलकावरती त्या आल्यात त्या 11, 22 बनवायच्यात, म्हणजे अजूनही इथून 12 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 11.
अजूनही बाकी आहेत, म्हणजे अजूनही इथून कमीत कमी 10 ते 12 मिनिटं इथून देखील आपल्याला पाहायला मिळतील. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण ही स्पर्धा खेळवतोय. आणि अगदी ते चुकी झाली आहे. एस्टनच्या मागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत फलंदाज पोहोचलेत आणि पंच देखील इथे सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. या 2 धाब्यानं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचतोय. ते 13 धाबा धावफलकावरती आल्यात. इथे आधीच तुमच्याकडे धाबा बचाव करण्यासाठी कमी आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीची चुक्या कराल तर तुम्हाला अगदी पराजयाच्या झोलीमध्ये जावं लागेल. या 2 धाबा आल्यानंतर 13 धाबा धावफलकावरती 11 बनवायचे होते, आता बनवायचे त्या 9. 12 बॉल आणि 9 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा जरूर पाहायला मिळतोय, परंतु आता 2-3 बॉल इथून या मॅचचा रिझल्ट बदलताना आपल्याला पाहायला मिळतील. इथून जर का अमईनं चांगली गोलंदाजी केली, अमईनं इथून मात्र डॉट बॉल टाकले तर मात्र पुनश्च एकदा मॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. जाणता राजा पिंपलोली टीम या 2 धाबा खऱ्या अर्थानं बोनसच्या स्वरूपामध्ये दिल्यात. समोर टाकलाय, हलक्या हातानं ड्राईव्ह केलं, गॅपमध्ये फटका ढकलला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट, शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट. माहिती आहे की इथून काय हवं आहे. सिच्युएशननुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतली सिच्युएशन खऱ्या अर्थानं ओळखून बॅटिंग करतात. इथून धाबा धावफलकावरती आल्यात त्या 14, अजूनही 8 बनवायच्या आहेत. 14 झाल्यात, 8 बनवायच्या आहेत. इथे फटका मिस टायमिंग लागलाय. बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी नाहीये त्या ठिकाणी. वेकंड एरिया आहे. 1 कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न. 2 धाबा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. जिथे जिथे संधी मिळाली आहे ना संकेत आणि अनिकेतला, तिथे तिथे खऱ्या अर्थाने त्या संधीचं सोनं केलं आहे. त्यांना माहिती आहे आता अगदी मोठे फटके येत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जिथे संधी मिळेल तिथे मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न केला जातो आहे. अगदी गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आहे आणि तिथून मात्र धावफलक पुढे देखील सरकते. धावा धावफलकावरती आल्यात तर 16. अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. 16 धावा धावफलकावरती आल्यात. 2 बॉलचा खेळ इथून समाप्त झाला. या 2 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहताय 5 धाबा खर्च केल्यात त्या अमर कालननं. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अनिकेत इथून बाद झालाय. मोठा फटका मारायचा होता. आपला अनोखा स्टाईलने मॅच फिनिश करायची होती, परंतु फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी झाला. विकेट आली आहे. विकेटची प्रतीक्षा होती जाणता राजा पिंपलोली टीमला. विकेट आल्या तर मात्र ही मॅच बनू शकते हे माहिती आहे आणि त्या विकेटसाठी गेला गोलंदाज आपण पाहताय अमर कालन, त्यानं विकेट मिळवली आहे. फटका चांगला स्विच हिट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. स्टॉप झाले जाग्यावरती, थांबले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि ते बॉलचं कलेक्शन चांगलं नाहीये. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यानंतर धावा धावफलकावरती आल्यात त्या 18 धावा धावफलकावरती. आतापर्यंत या षटकातील आपण पाहताय 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी, म्हणजे एकंदरीत 8 बॉलमध्ये इथून धाबा बनवायचा आहेत त्या 4. 8 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण पाहताय बाबू धुरी पहिल्याच बॉलवरती स्विच हिट केलं होतं, परंतु त्या फटक्यासाठी त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. 2च धावा मिळाल्या.
ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहताय कव्हरच्या डोक्यावरनं डीप मध्ये बॉल चाललाय. पुन्हा एकदा दुहेरी धावचा प्रयत्न वेगाने सरसलाय. डेंजर एंड झोन कडे होता परंतु पोहोचला. पुन्हा एकदा दुहेरी धाव आली आहे. धाव फलकावरती आपण पाहता 20 षटकातील 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 धावा बनवायचे. 7 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. 7 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे श्री 11 सोमजाई गुणगे टीमला. सात बॉल 2 धावा. इथे डायरेक्ट हिट केली आहे. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. पुढे सरकला होता बाबू. असं वाटलं होतं की मोठा फटका मारायचा आहे परंतु बाईच्या स्वरूपामध्ये निश्चितच 1 धाव पाहायला मिळेल. स्कोर अगदी लेबल झाला. इथून कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. सोमजाई गुणगे 6 बॉल 1 धाव. इथे फटका फसलाय परंतु इथे जेल ड्रॉप. 1 धाव कंप्लीट झाले. मॅच जिंकली आहे श्री 11 सोमजाई गुणगे टीमनं. वेल प्लेड टीम. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम जाणता राजा पिंपलोली. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचं. जय हनुमान एक्सेल आणि त्यांच्या विरोधामध्ये काव्या 11 दामोते.